तर मी एक Netflixवर रिसेंटली वेब सिरीज बघितली, द प्लेलिस्ट म्हणून वेब सिरीजचं नाव आहे आणि त्या सगळी स्टोरी आहे की Spotify वगैरे कसं चालू झालं. तर त्या Spotifyच्या फाउंडरची मी मुलाखत बघितली वेब सिरीज बघितल्यानंतर. तर त्यात त्याने गोष्टी सांगितल्या की म्हणजे आयडिया फक्त 5% असते, एक्झिक्युशन 95% असते. आणि ही वेब सिरीज बघल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, समजा कोणाला पण टेक्नॉलॉजीबद्दल इंटरेस्ट आहे किंवा लॉ कसा चालतो त्याच्याबद्दल बघायचं असेल तर त्यांच्यासाठी पण ही वेब सिरीज आहे. तर अगोदर काय व्हायचं, म्हणजे म्युझिक जे असायचं ते CDच्या फॉर्ममध्ये रेकॉर्ड होऊन यायचं आणि स्वीडनमध्ये काय झालेलं त्या टायमाला इंटरनेट बूम झालेलं सगळीकडे. स्वीडनमध्ये एक कंपनी स्टार्ट झालेली पायरेट बे म्हणून, जे की ऑनलाईन फ्री म्युझिक द्यायची सगळ्यांना. आणि मग त्या ऑनलाईन फ्री म्युझिकला अल्टरनेटिव्ह म्हणून जो Spotifyचा फाउंडर आहे डॅनियल एक, त्याने एक वेबसाईट तयार केली त्यांच्यापेक्षा चांगली, जे फ्री देत होते. आणि ते वेबसाईट मग त्यानं ठरवलं की म्युझिक इंडस्ट्रीवाल्या ज्या कंपन्या म्युझिक प्रोड्यूस करतात त्यांना विकायची किंवा त्यांच्याकडून सॉन्ग आपण घ्यायचे विकत आणि ते आपल्या वेबसाईटवर टाकायचे. पायरेट बे तर इलिगल काम करत होतं, त्यामुळे त्यांना कोर्टात घेतलेलं म्युझिक इंडस्ट्रीवाल्यांनी सगळ्यांना. मला वाटू लागलं की कंपन्याकडून म्युझिकचे रेकॉर्ड्स विकत घेणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे, पण त्याच्या नाकी न आलेले अखेर शेवटी म्युझिक कंपन्या विकत घ्यायला म्हणजे रेकॉर्ड्स द्यायला तयारच होईनात. तर हे सगळं चालू आहे. मी त्या वेबसिरीजमध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजीबद्दल शिकायला भेटेल किंवा आपण जे समोर बघतो त्या एखाद्या ॲप वगैरे त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये काय चालते, ती कशी तयार होती आणि लॉ कसा चालतो, म्हणजे कायद्याच्या बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतील. तर खूप इंटरेस्टिंग वेब सिरीज आहे, तुम्ही पण बघा. आणि एक गोष्ट शिका की आयडिया काय नाही 5%, एक्झिक्युशन 95% असतं कोणत्या गोष्टीचं.